नमस्कार मित्रांनो, बिट्टू ॲग्रो गोट फार्ममध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की शेळ्यांना जंतुनाशक औषधं पाजायचं आहे। तर मित्रांनो, आज आपल्या फार्मवरती ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत हा फार्म संस्थेची पशुसखी आज आपल्या फार्मवरती आलेली आहे। तर मित्रांनो, ते आता आपल्या सर्व शेळ्यांना जंतुनाशक औषध पाजणार आहे। तर मित्रांनो, जंतुनाशक औषध शेळ्यांना का पाजणं गरजेचं आहे, याच्यापासून आपल्याला फायदे काय काय आहेत, तर मित्रांनो आपण थोडक्यात समजून घेऊया। तर मित्रांनो, शेळ्यांच्या पोटामध्ये अनेक प्रकारचे जंत असतात आणि ते जंत असल्यामुळे शेळ्यांना जे आपण पशुखाद्य देतो, चारा पाणी देतो, हे शेळ्या खाऊनही ते त्यांच्या अंगी लागत नाही, त्यांचं वजन वाढत नाही, त्यांची तब्येत बिघडते, अनेक कारण आहेत। तर शेळ्यांना पोटामध्ये जे जंत आहेत ते वेळोवेळी त्यांचं निर्मूलन होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्या उद्देशाने आपण ज्या फार्म संस्थेची पशुसखी आहे ती त्यांच्या शेड्यूलप्रमाणे आपल्या शेळ्यांना ती आता जंतुनाशक औषध पाजते, आपण लाईव्ह बघू शकता। तर मित्रांनो, जर शेळी पालन व्यवसायामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या शेळ्यांना वेळोवेळी जंतुनाशक औषध पाजणं गरजेचं आहे। जर जंतुनाशक औषध पाजलं नाही तर त्याच्यापासून शेळी पालकाला फार मोठा नुकसान होते। की यामध्ये काय होते नुकसान, आपण थोडक्यात समजून घेऊया। की जर समजा आपण शेळ्यांना जंतुनाशक औषध पाजलं नाही तर काय होते, शेळ्यांना आपण जे चारा पाणी घालतो, पशुखाद्य घालतो, शेळ्या ह्या खात्यात, परंतु त्यांच्या अंगी लागत नाही, त्यांचं वजन वाढत नाही, त्यांच्या अंगावरती चाकाकी राहत नाही आणि मग त्याच्यामुळे शेळी पालकाला हा तोटा सहन करावा लागतो। त्याच्या पोटी जी करडं जन्माला येतात ती कुपोषित येणार किंवा त्यांचं वजन वाढलेलं नसते आणि मग नंतर काही दिवसांनी ती करडं दगावतात आणि यामुळे शेळी पालकाला तोटा सहन करावा लागतो। तर मित्रांनो, जर आपल्याला यशस्वी शेळी पालन करायचं असेल तर शेळ्यांना दर 3 महिन्यांनी जंतुनाशक औषध पाजणं गरजेचं आहे। मित्रांनो, ग्रामीण महिला उपजीविका सक्षमीकरण प्रकल्पांतर्गत फार्म संस्थेने अनेक महिलांना ट्रेनिंग देऊन पशुसखी म्हणून ग्रामीण भागात काम करतात। तर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्हा आणि ठाणे जिल्हा ह्या जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये फार्म संस्थेच्या पशुसखी आहेत। त्या शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या शेळ्यांचं लसीकरण करतात। लसीकरण केल्यानंतर त्यांना लिव्हर टॉनिक पाजतात। लिव्हर टॉनिक पाजल्यानंतर त्यांना मल्टीविटॅमिन देतात, जेणेकरून त्या शेळीची आरोग्य चांगलं राहावं, शेळीला कुठल्या प्रकारचा आजार होऊ नये आणि शेतकऱ्याची, पशुपालकाची शेळी दगावू नये। आजार येण्यापूर्वीच प्रतिबंधक उपाय म्हणून हे सर्व पशुसखी घरपोच जाऊन सेवा करतात। अशा पशुसखींकडून आपण जर सेवा आपल्या शेळ्यांना जर करून घेतली तर नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, शेळ्यांना जंतुनाशक औषध पाजण्यापूर्वी काय काळजी घ्यावी, मी काय काळजी घेतली ते मी तुम्हाला सांगतो। आज जे मी शेळ्यांना जंताचं औषध पाजतोय, तर काल मी काय केलं की शेळ्यांना संध्याकाळी गुळपाणी पाजले। जी शेळी पाणी पिली नाही गुळपाणी, तिला मी थोडं गुळ चारले आणि रात्रभर शेळ्या ह्या उपाशी ठेवल्यात। सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा आपण त्यांना जंतुनाशक करतो उपाशीपोटी आणि जंतुनाशक औषध पाजल्यानंतर मित्रांनो कमीत कमी 3 ते 4 तास शेळ्यांना कुठल्याही प्रकारचा चारा पाणी खुराक काही द्यायचं नाही। त्यामुळे काय होते की शेळीचं प्रॉपर जंत निर्मूलन होते। तर आपणही आपल्या फार्मवरती अशी काळजी घ्या, नक्कीच आपलं शेळीपालन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही।
तर मित्रांनो, आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.